अपंग व्यक्तींना मिळकत करामध्ये 50% सवलत. हो, खरं आहे. तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी वैभव म्हात्रे. मंडळी, आजची व्हिडिओ अत्यंत महत्वाची आहे, माहितीपूर्वक व्हिडिओ आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मंडळी, सोशल मीडियाचा कसा योग्यरित्या वापर होऊ शकतो याचा तुम्हाला उदाहरण देतो. काही दिवसपूर्वी मी एक इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बघितली, ज्यामध्ये अपंग व्यक्ती ग्रामसेवकाला ग्रामसभामध्ये विचारत असतो की आमच्यासाठी कोणती कोणती योजना आहे. तर त्याच्यावर ग्रामसेवक उर्वरित उत्तर देतो आणि एक दोन योजना सांगतो. तर याच्यावर मी देखील थोडा अभ्यास केला आणि मला ऍडव्होकेट मडवी सरांनी हा 6 पानांचा GR पाठवला. 2015चा हा GR आहे. शासन निर्णय क्रमांक अपंग 2015 प्रकरण 137 वृत्त 3. या 6 पानांच्या GR मध्ये जे काही अपंग व्यक्तींकरिता योजना आहेत, सरकारी योजना, ते नमूद आहेत. तर 3ऱ्या पानावर अत्यंत महत्वाची योजना आहे. अपंग व्यक्तींना मिळकत करामध्ये कुटुंब प्रमुखाची अट न लावता 50% सवलत देणे. म्हणजे जी घरपट्टी, दुकानपट्टी आहे त्यामध्ये अपंग व्यक्तींना 50% सवलत, डिस्काउंट. तर आमच्या गावामध्ये अशी कोणतीही योजना आजतागायत राबवण्यात आलेली नाही आणि ही योजना बाजूच्या ग्रामपंचायतीमध्ये देखील राबवण्यात आलेली नाही. मग महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशभरात असे किती ग्रामपंचायत आहेत जिथे ही असली योजना राबवण्यात आलेली नाही. म्हणून मी 9 ऑक्टोबर 2025 रोजी ग्रामपंचायतमध्ये अर्ज केला आणि त्यामध्ये नमूद केलं अपंग व्यक्तींना मिळकत करामध्ये 50% सवलत देण्यात यावी. तसेच सदर निर्णयाची अंमलबजावणी झाल्यापासून ते आतापर्यंत अपंग व्यक्तींकडून घेण्यात आलेले मिळकत करामधून 50% सवलतीप्रमाणे उर्वरित रक्कम परत करण्यात यावी. आणि लगेचच आठवडाभरात पंचायतीने मीटिंग लावली. अपंगांना सांगण्यात आलं की तुम्हाला आतापासून मिळकत करामध्ये 50% सवलत आहे. तर मला आता एक सांगायचं आहे की जर आमचे सारखे युवक असले GR आणून ग्रामपंचायतीच्या तोंडावर मारत असतील तर ग्रामसेवक काय करत आहेत, सरपंच काय करत, सदस्य काय करत आहेत, ही योजना गावोगावी पोहोचवण्याचा ग्रामसेवकाचं काम आहे. हे जे अधिकार आहेत हे फक्त अपंगांसाठीच नाही, विधवा महिलांकरिता देखील अनेक योजना आहेत जे तहसील कार्यालयांमधून मिळतात. ही योजना लोकांपर्यंत पोहोचवायचा हे सदस्यांचं, सरपंचांचं काम आहे. फक्त बॅनरवर फोटो लावायचा नाही, हे सर्व ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी, सरपंचांना मी सांगतोय. आणि जे कोणी ग्रामसेवक आहेत, लक्षात घ्या साहेब, तुम्ही कोणावर उपकार करत नाही, हे तुमचं कर्तव्य आहे, यासाठी तुम्हाला पगार दिलेला आहे. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून संपूर्ण देशभरात जितके ग्रामपंचायत आहेत किंवा महानगरपालिका, नगरपालिका आहेत, त्यामध्ये असले जे लाभार्थी आहेत अपंग व्यक्ती, त्यांना त्यांचा अधिकार मिळेल. धन्यवाद. जय शिवराय.